शरद पवार सत्तेमध्ये जाणार, शरद पवार हे एनडीए मध्ये सहभागी होणार, अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत का? शरद पवारांना खरंच सत्ता हवी आहे का? सत्तेची हाव त्यांना आजही आहे का? का या सत्तेलाच शरद पवारांची गरज आहे? मग या बातम्याच्या पाठीमागं नेमकं कोणतं रहस्य, कोणतं गुपित दडलेलं आहे, याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. विनोद तावडेंची आणि त्या जयंत पाटलांची कोणत्या तरी हॉटेलमध्ये भेट झाली आणि काय त्या माध्यमांमध्ये बातम्या यायला लागल्या, म्हणजे समाज माध्यमांपासून मुख्य त्या माध्यमांपर्यंत सगळेजण आता शरद पवारांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार, शरद पवार सत्तेत जाणार, सत्तेमध्ये काय वाटा मिळणार या संदर्भात वाटाघाटी करण्यासाठी हे तावडे आणि जयंत पाटील यांची भेट झाली, अशा बातम्या बाहेर यायला लागल्या. म्हणजे खरं तर शरद पवार हे असं व्यक्तिमत्व आहे की नरेंद्र मोदी सुद्धा म्हणतात की यांच्या करंगळीला धरून मी राजकारणात आलो. म्हणजे शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट झाली तरीही अशा बातम्या बाहेर आल्या नाही. शरद पवार आणि त्या अमित शहांची भेट झाली तरीही अशा बातम्या येत नाहीत. म्हणजे बैठका त्यांच्या झाल्या नाहीत का इथून पाठीमागे? झाल्या. मग त्यावेळी शरद पवार हे एनडीमध्ये जाणार, एनडीए मध्ये जाणार किंवा सत्तेमध्ये सहभागी होणार, अशा बातम्या कधी आल्या नाही. मग या बातम्या आत्ताच का बरं आल्या? या पाठीमागं एक रहस्य आहे, ते म्हणजे ते गुपित उघड आहे. ज्या ज्या वेळी हे संघ भाजपचं सरकार अडचणीत असतो, पेचात सापडतं, त्यावेळी ते शरद पवारांच्या आड दडण्याचा प्रयत्न करतं किंवा त्यांच्याच उसरीवर आश्रय शोधतं. म्हणजे इथून पाठीमागं काँग्रेसनं ज्या ज्या वेळी संघ भाजपा सरकारवर दडपण आणलं, ते सगळं दडपण या संघ भाजपला या शरद पवारांच्या नावानंच हलकं करता आलं. हे विसरता आपल्याला येणारच नाही. आणि अगदी तीच गोष्ट आहे, राम मंदिरामध्ये संघ भाजपनं नियुक्त केलेल्या, म्हणजे ज्यांचं आयुष्य संघामध्ये भाजपामध्ये गेलं, त्या लोकांनी म्हणजे किंवा त्यांच्या साह्यानं चोरी घडली. राम मंदिराच्या तिजोरीवर दरोडा पडतोय आणि ती गोष्ट कुठंतरी समग्र हिंदूंच्या मनामध्ये एक आक्रोश निर्माण करणारी आहे. आणि ही घटना संघ भाजपच्या आजवरच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय चारित्र्याला कलंक लावणारी गोष्ट आहे. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठंतरी आरोपीच्या पिंजऱ्यात संघ, भाजपा, विश्व हिंदू परिषद, ह्या त्यांच्या संलग्न संघटना, ह्या सगळ्याच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभ्या केल्या जात आहेत लोकांकडनं आणि विरोधी पक्षाकडनं सुद्धा. म्हणजे राम मंदिराचा जो आघात झाला, म्हणजे जो काही म्हणजे 2 खासदारावरून 300 खासदारावर जे भाजप गेलं, ते या राम मंदिराच्या आधारे. आणि तेच राम मंदिर आता भाजपला घेऊन बुडणार की काय, अशी शंका वाटायला यावी. कारण ज्यांनी मंदिर बांधलं तेच जर राम मंदिरामध्ये चोरीमध्ये सहभागी किंवा त्यांचा आधार, पाठिंबा असेल, अशा लोकांमध्ये समज पसरवला गेला आणि तो यशस्वी झाला, तर म्हणजे ज्या रामामुळे, प्रभू रामचंद्रामुळे भाजपा सत्तेत आली, तेच प्रभू रामचंद्र म्हणजे या भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचं कारण होतील की काय, अशी शंका भाजपला वाटू लागलेली नव्हे, त्यांना आता खात्री वाटायला लागली आहे. दुसरी गोष्ट, कोणताही परीक्षेचा पेपर घ्या, म्हणजे एनटीए म्हणजे या नीट पासून तर साध्या शिक्षकांच्या परीक्षापर्यंत या सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आलेल्या नाही आहेत. पेपर फोडणं आणि त्यातून कमाई करणं, म्हणजे त्यामधले दलाल पैसे कमवतात हो. आणि त्या विरोधामध्ये जंतर मंतरवर कॉक्रोच, ज्यांना बेरोजगारांना, विद्यार्थ्यांना कॉक्रोच म्हणून हिणवलं गेलं, ते कॉक्रोच म्हणजे भारतामधले तरुण थोडे असतील पण जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेत. म्हणजे ही सुद्धा गोष्ट कुठंतरी सरकारला बॅकफुटवर घेऊन जाते. आणि त्यातच मुंबईमध्ये तुंबई झाली. पहिल्या पावसानं या भाजपच्या म्हणजे सत्तेला, मुंबईतल्या सत्तेला सुरुंग लागला. मॅनहोल उघडे, त्यात माणसं बुडल्या गेली, म्हणजे माणसं मेली.
त्यात झाडं पडून विद्यार्थी दगावला, त्यातच पुन्हा मिसिंग लिंक, जो 6-7 हजार कोटीचा प्रकल्प देवेंद्र फडणवीसाचा इन्फ्रामॅन म्हणून देवेंद्र फडणवीसांना म्हटलं गेलं, ते मिसिंग लिंकवर दरड कोसळली आणि 18 तास हा जो आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेला जो प्रकल्प आहे तो 18 तास कोंडी झाली होती, त्याची बंद पडला होता. आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीचं सगळं बर्डन या संघ भाजपच्या केंद्रापासून तर राज्यातल्या सत्तेपर्यंत सरकार अडचणीत आहे, पेचात सापडलंय. आणि कुठंतरी आता म्हणजे त्या गोपालराव का ते चंपतराय विमानातून प्रवास करताना दिसले तर त्या विमानातल्या प्रवाशांनी सुद्धा चंदाचोर म्हणून चिडवायला लागले हो. म्हणजे इतकं या भाजपला आणि संघाला आता कुठंतरी ही सगळी प्रकरणं अडचणीची वाटू लागली आहेत. त्यातून या लोकांचं कुठंतरी लक्ष विचलित करायचं असेल तर शरद पवार एवढं आत्ता एवढ्या उंचीचं व्यक्तिमत्व भारतामध्ये नाही. आणि मग शरद पवार यांचा पक्ष जर एनडीए मध्ये सहभागी होणार अशा बातम्या पेरल्या की साहजिकच की जी विरोधाची धार आहे ती बोथट होते. म्हणजे आजवर म्हणजे धार्मिक असेल, सामाजिक असेल, सगळ्या विषयांमध्ये जिथे जिथे हे संघ भाजप अडचणीत येतं तिथं तिथं शरद पवार त्यांना त्यांच्या आड दडतं. हे सरकार शरद पवारांच्या आड दडतं. म्हणजे अदानीवरनं अडचणीत आले, शरद पवारांमुळे बाहेर निघाले. त्या सिंदूर जे काही पाकिस्तान बरोबर लढाई झाली त्यामध्ये काँग्रेसचे न देता म्हणजे बाहेरच्या देशामध्ये पाठवताना सुप्रिया सुळे बाहेरच्या देशात प्रतिनिधित्व करत गेल्या. म्हणजे जिथे जिथे बघा संघ भाजपला सपोर्ट मिळत गेला म्हणजे अप्रत्यक्षरित्या म्हणजे शोधतं, आधार शोधतं. टीका शरद पवारांवर, पण आधार सुद्धा शरद पवारांच्याच ठाई शोधतं. म्हणजे कुठंतरी मोठे मोठे नेते मोदी, शहा, फडणवीस हे शरद पवारांना भेटले की बातमी होत नाही. पण जयंत पाटील आणि विनोद तावडे हे शरद म्हणजे त्या एका हॉटेलमध्ये भेटले आणि लगेच बातम्या बाहेर आल्या की शरद पवारांचा पक्ष सत्तेत सहभागी होणार, शरद पवार आता एनडीए मध्ये जाणार. म्हणजे या बातम्या म्हणजे जाणीवपूर्वक भाजपला कुठंतरी बाहेर निघण्याचा मार्ग म्हणून भाजपनं त्यांच्या विचारधारेनं या बातम्या जाणीवपूर्वक माध्यमांमध्ये पेरलेल्या आहेत का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.